नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? सगळे मजेत राहा, हसत खेळत राहा आणि फिरत राहा. आता तर पावसाळाही चालू झालेला आहे, म्हणजे आता अवकाळीच आहे. पण अवघ्या काही दिवसांमध्ये पावसाळाही चालू होणार आहे. त्यामुळे मस्त आता या पावसाळी वातावरणाचा आनंद घ्या, कारण महाराष्ट्रामध्ये पावसाळा हा खरंच अनुभवण्यासारखा आहे. सो आजही मित्रांनो आपण आलो आहोत आदित्य मोटर्स इथे. लास्ट टाईम आपण यांचे अर्धे इन्व्हेंटरी एक्सप्लोर केले होते आणि आज आपण पाहू शकता, म्हणजे हे क्रॉस गाड्यांपासून ते शेवटच्या पत्र्यांपर्यंत ही सगळी इन्व्हेंटरी आदित्य मोटर्सची आहे. सो आज मस्तपैकी म्हणतात ना, आपण गाड्या एक्सप्लोर करणार आहोत आणि आजच्या व्लॉग मध्येही आपण गाड्या आतून बाहेरून दोन्ही तुम्हाला फुटेजेस आजच्या व्लॉग मध्ये बघायला भेटणार आहेत. सो पटकन पाऊस सुरू व्हायच्या आधी आपण एक्सप्लोर करूया आदित्य मोटर्सच्या सेकंड हँड कार्स. लेट्स गो. सो मित्रांनो, आपण स्टार्ट करणार आहोत होंडाच्या दोन गाड्यांसोबत. सो ही आहे आपल्या समोर अमेजची जेन 1 मॉडेल आहे आणि ती आपल्या नंतर आहे मोबिलिओ, आपली MVB सेगमेंटची गाडी होंडाची. सो लेट्स गो, एक एक करून गाडी अनुभवूया. सो मित्रांनो, आपली पहिली गाडी आहे होंडाची अमेज. सो मित्रांनो, होंडा ब्रिओ, होंडा अमेज आणि होंडा मोबिलिओ ह्या तिन्ही एकाच प्लॅटफॉर्मवरती बनलेल्या वेगवेगळ्या सेगमेंटच्या गाड्या आहेत. त्यातली होंडा अमेज ही जी आता आपण बघत आहोत ही सिडॅन सेगमेंटची गाडी आहे. आणि होंडाचं इंजन रिलायबिलिटी मित्रांनो, हे भारतात आणि जगामध्ये जर ही कंपनीने आपलं कुठेतरी ओळख सोडली असेल तर ती इंजन रिलायबिलिटीसाठी. या गाडीचं इंजन खरंच खूप छान असतं. आणि होंडाची एक गोष्ट मित्रांनो चांगली का असते माहिती आहे, जे गाडीला प्राइस तुम्हाला घेतात ना, त्या प्राइस मध्ये गरजेची सगळी गोष्ट, म्हणजे बोलतात ना अननेसेसरी फालतू असं जगामगा काय नाही, पण जे गरजेची सगळी वस्तू तुम्हाला गाडीमध्ये बघायला भेटते. होंडाचा प्रत्येक प्रॉडक्ट हा बोलतात ना वेल रिसर्च करून, वेल बोलतात ना त्याचं पूर्ण बारीकीने विचार करून मित्रांनो ती गाडी मार्केटमध्ये आणली जाते. त्यामुळे होंडा कुठेतरी माझाही एक पर्सनल प्रिफर्ड ब्रँड राहिलेला आहे. माझी बाईक्स होंडाचेच आहेत आतापर्यंतचे. सो आता आपल्या समोर जो होंडाचा ब्रँड गाडी आहे ही आहे होंडा अमेज. आयव्हीटेक इंजन आहे, BS4 2014चा मॉडेल आहे, सेकंड ओनर आहे, प्युअर पेट्रोल गाडी चाललेली, प्युअर पेट्रोल आहे, 63,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि या गाडीची डीलर आस्किंग प्राइस आहे 3,35,000 रुपये. सो मित्रांनो, आपली पुढची गाडी आहे मोबिलिओ, MVB सेगमेंटची गाडी आहे. आणि या सेगमेंटचं जे वर्चस्व आहे ते अपर सेगमेंटमध्ये जे आहे थोडंसं प्रीमियममध्ये इनोवा आणि बजेट सेगमेंटमध्ये अर्टिगाने हा मार्केट खाऊन ठेवला आहे. होंडानी बोलतात ना एकेकाळी या सेगमेंटमध्ये ट्राय केलं होतं, आपली एक गाडी त्यांनी मोबिलिओ ही आणली होती. पण होंडाचं मित्रांनो कसं आहे ना, की त्यांचे तत्व व त्यांचे जे स्टँडर्ड्स आहेत ना त्याच्या खाली इथे येत नाही. आणि इथे आपण बघू शकतो थर्ड रोला, म्हणजे म्हणतात ना ॲजचा जशी जेवढी स्पेस आपल्याला अर्टिगा वगैरे मध्ये बघायला भेटते ना ते बघत नाही. आणि प्राइस रेंजमध्ये कुठेतरी होंडा नेहमीच मार खात राहिला. बाकी होंडाची रिलायबिलिटी वगैरे तर आपल्याला सगळी माहितीच आहे, त्याबद्दल होंडा कधीच काही प्रॉब्लेम नाही येत. आणि या गाडीमध्ये आपल्याला आफ्टर मार्केट 8 इंच टचस्क्रीन सुद्धा बघायला भेटतो. सो आपल्या समोर जो हा मॉडेल आहे हा 2014चा फर्स्ट ओनर मॉडेल आहे. गाडीमध्ये नवीन टायर्स आहेत आणि गाडीची डीलर आस्किंग प्राइस आहे 5,45,000 रुपये. सो मित्रांनो, आपण आलो आपल्या पुढच्या गाडीकडे. सो जसं मी माझ्या ह्याच्या आधीच्या व्लॉग्स मध्ये सांगितलंय की मित्रांनो, भारतामध्ये एक काळ होता ज्या वेळेला सिडॅन गाड्यांचा दबदबा होता, सिडॅन गाड्याच ऑल ओव्हर चालायच्या. आणि त्याच काळातली ही गाडी आपल्या समोर आहे, टोयोटाची ऑल्टिस गाडी आपल्या समोर आता आपण बघत आहोत. आणि ऑल्टिस ही मित्रांनो म्हणतात ना एक प्रॉपर सिडॅन गाडी आहे, म्हणजे व्हील बेस मध्ये, लेंथ मध्ये, फीचर्स मध्ये, जिला आपण एक प्रॉपर सिडॅन म्हणजे बोलतात ना कॉम्पॅक्ट सिडॅन वगैरे असं तसं काही नाही, गरजेचे त्या काळाच्या हिशोबाने एक आधुनिक फीचर्स वगैरे सगळं सगळं या गाडीमध्ये आपल्याला भेटत होतं. सो ही गाडी मित्रांनो आपल्या समोर जी आहे ही 2010ची सेकंड ओनर आहे, 64,000 किलोमीटर चाललेली आहे, प्युअर पेट्रोल व्हेरियंट आहे. आणि या गाडीमध्ये आपल्याला अँड्रॉइड सिस्टम, रिव्हर्स कॅमेरा, ऍडजस्टेबल सीट, ABS, पॉवर स्टिअरिंग, पॉवर AC कंडिशनर, रिअर डिफॉगर सारखे बरेचसे फीचर्स बघायला भेटतात. आणि या गाडीची जी आपली डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे 2,35,000 रुपये. सो मित्रांनो, आता आपण अनुभवली टोयोटाची एक फुल साईज सिडॅन. सो आपल्या समोर आता पुढची गाडी आहे ती आहे टोयोटाची एक कॉम्पॅक्ट सिडॅन, ज्याला आपण म्हणू शकतो. सो हा एक फरक आहे मित्रांनो सिडॅन मध्ये, म्हणजे ती एक बोलतात ना लेंथ वाईज प्रॉपर सिडॅन होती, त्याच्यामध्ये सिडॅनचे सगळे फीचर्स होते. आणि ही एक थोडीशी बजेट सेगमेंट सिडॅन, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला मागे डिक्की बघायला भेटते, तेवढे आधुनिक फीचर्स नाही भेटत. पण एंड ऑफ द डे टोयोटा म्हटलं म्हणजे इंजन रिलायबिलिटी आणि कम्फर्ट झोन तर आलंच. सो आपल्या समोर जी आता गाडी आहे मित्रांनो ही आहे इटिओसचा G व्हेरियंट, 2012चा मॉडेल आहे, सेकंड ओनर आहे, 64,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि या गाडीची जी डीलर आस्किंग आपली प्राइस आहे ती आहे 2,75,000 रुपये.
तो मित्रांनो आपली पुढची गाडी ही सिडॅन गाडी आहे. आता आपण टोयोटाच्या 2 गाड्या बघितल्या आणि आता पुढची आपली बोलतात ना भारतातली एक लोकप्रिय गाडी ती म्हणजे होंडा सिटी. सो सिडॅनचा जो मित्रांनो भारतातला जो काळ होता ना तो पर्सनली मलाही म्हणजे म्हणतात ना मीही सिडॅन लव्हरच आहे. मी कधीही सिडॅन प्रिफर करतो. कारण सिडॅनमध्ये ना मित्रांनो फालतू झमाझमा म्हणजे म्हणतात ना ती गाडी आपलं काम परफेक्ट सिडॅन लेव्हल करतं. म्हणजे तुम्हाला सिटी राईडला असेल, सिटी राईडचं कम्फर्टेबल घ्या. आता मी माझ्या गाडीमध्ये मी गोवापर्यंत गेलो तर त्याचं कम्फर्टेबल प्रत्येक गोष्टीमध्ये सिडॅन गाडी आहे ना आपल्याला खरी उतरते. त्या गाडीमध्ये ॲज असं म्हणतात ना जगामगा वगैरे ॲज असं काही नसतं. सिडॅन म्हणजे बोलतात ना बिझनेस क्लास पासून ते आपल्या डेली राईडसाठी सिडॅन गाडी ही परफेक्ट गाडी मानली जाते. ओव्हरऑल युजेज आणि म्हणतात ना मेंटेनन्ससाठी सुद्धा. सो आपल्या समोर जो आता होंडा सिटीचा व्हर्जन आहे हा IVTEC BS4 व्हर्जन आहे. 2010चा फर्स्ट ओनर आहे. टॉप ऑफ द लाईन मॉडेल आहे आणि फर्स्ट ओनर मित्रांनो एवढे वर्ष एखाद्या माणसाने गाडी ठेवली आहे म्हणजे ती किती प्रेमाने व नीट ठेवली असेल आणि ओव्हरऑल गाडी बघून सुद्धा तेच बघायला भेटतं आहे. सो डिसेंबर 2010चं आपलं मेकिंग आहे गाडीचं. 66,000 किलोमीटर चाललेली आहे आणि या गाडीची जी आपली डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे फक्त 2,25,000 रुपये. सो मित्रांनो आपली पुढची गाडी आहे फोर्ड कंपनीची. तो फोर्ड कंपनी मित्रांनो एक अमेरिकन कंपनी आहे. 1903 साली हेनरी फोर्ड यांनी ही कंपनी चालू केली. सो फोर्ड कंपनीचा एकंदरीत इतिहास मित्रांनो हा खूप रोमांचक आहे आणि फोर्ड कंपनीच्या काही जुन्या गाड्या आपल्याला विंटेज व क्लासिक मध्ये फोर्ड टी मॉडेल वगैरे असतील आपल्याला आजही बघायला भेटतात. या गाडीचं म्हणजे म्हणतात ना खूप खूप वेगवेगळ्या जॉनर्समध्ये आणि वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये या कंपनीच्या गाड्या आपल्याला बघायला भेटतात. आणि ही कंपनी भारतामध्ये खूप वेळापासून म्हणजे सुमारे बोलतात ना आपल्या आझादीच्या अराउंड मित्रांनो ही गाड्या आपल्याला भारतामध्ये फोर्डच्या बघायला भेटतात. सो या कंपनीचा एकंदरीत इतिहास भारता रिगार्डिंग जेव्हा टाटाने अप्रोच केलं होतं तेव्हाचा इतिहास सगळा रोमांचक आहे. तो कधी वेळ भेटला तर सर्च करून बघा. रतन टाटा आणि फोर्ड टाईप करा गुगलमध्ये, तुम्हाला पूर्ण इतिहास कळेल. सो आपल्या समोर जो आता मित्रांनो मॉडेल आहे हा फोर्डचा सिडॅन मॉडेल आहे. फोर्ड फिएस्टा नाव आहे. याही गाडीने खूप चांगलं मार्केट कव्हर केलं होतं एका काळेला. सो आपल्या समोर जो आहे आता हा 2014चा सिंगल ओनर मॉडेल आहे. डिझेल व्हेरियंट आहे गाडीचं आणि डीलर आस्किंग प्राइस आहे 2,75,000 रुपये. तर मित्रांनो आता सिडॅनवरनं थोडंसं बजेट सेगमेंट वरती येऊया. तर आता इथून पुढे जे काही गाड्या आहेत ना मित्रांनो, जर आपण फर्स्ट टाइम गाडी घेणार असाल, जर आपल्याला गाड्यांचा असा काही अनुभव वगैरे नसेल व आपल्याला लर्निंगसाठी व बोलतात ना छोट्याशा काही काळासाठी 1-2 वर्षासाठी जर आपण गाड्या बघत असणार तर त्या सेगमेंटच्या आता आपण पटापट काहीतरी थोड्याफार गाड्या तुम्हाला मी दाखवतो. सो आता या सेगमेंट मधली आपली पहिली गाडी आहे Volkswagen Polo. 1.2 लिटरचं इंजन आहे आणि Volkswagenच्या गाड्या आपल्याला माहितीच आहे मित्रांनो यांची बिल्ड क्वालिटी काय भन्नाट असते. सो आपल्या समोर जो आता मॉडेल आहे हा 2010चा थर्ड ओनर मॉडेल आहे. 71,000 किलोमीटर चाललेला आहे. गाडीचा इन्शुरन्स व्हॅलिड आहे आणि या गाडीची जी डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे फक्त 1,75,000 रुपये. सो मित्रांनो आपली पुढची गाडी आहे भारतातली सगळ्यात जिला कॉमन कार ऑफ इंडिया आपण असं नाव दिलं तरी चालेल. या गाडीचे म्हणतात ना अप्रिशिएशन प्रेम करणारे तितकेच लोक आहेत आणि शिव्या देणारेही तितकेच लोकच आहेत. पण ज्या कोणी लोकांनी मित्रांनो ही गाडी चालवली आहे किंवा ओन केली आहे ना त्यांना या गाडीचा ऍक्च्युअल यूज गाडीचा माहिती आहे की ही किती प्रॅक्टिकल गाडी आहे. सिटी यूज साठी ट्रॅफिकमध्ये ऍक्च्युअली असा काही प्रॉब्लेम नाही होत. मायलेज मेंटेनन्स साठी मित्रांनो मारुतीची गाडी आणि त्यातल्या त्यात ही गाडी म्हणजे म्हणतात ना लिटरली बाईकपेक्षा थोडंसं किंचित जास्त मध्ये ही गाडी आपण मेंटेन करू शकतो. सो आपल्या समोर जो आता मित्रांनो मॉडेल आहे हा आहे 2011चा CNG मॉडेल आहे. सेकंड ओनर आहे आणि या गाडीची जी डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे 1,99,000 रुपये. सो मित्रांनो तुमच्यासाठी अजून एक आता आपण घेऊन आलेलो आहे एक लर्निंग सेगमेंटची गाडी. आता तुम्हाला आधी गाडीचे डिटेल्स देतो. सो आपल्या समोर जो आता मॉडेल आहे हा Hyundaiचा i10 मॅग्ना मॉडेल आहे. 2010चं रजिस्ट्रेशन आहे. सेकंड ओनर आहे. एकूण 60,000 किलोमीटर चाललेली आहे. प्युअर पेट्रोल आहे आणि या गाडीची जी डीलर आस्किंग प्राइस आहे ती आहे 1,75,000 रुपये. सो मित्रांनो लर्निंग सेगमेंट हे मी यासाठी म्हटलं ना की आपण ज्या वेळेला एका ट्रेनिंग स्कूलमधनं गाडी शिकून बाहेर पडतो व आपल्याला गाडी घ्यायची असते तर काही वेळेला मित्रांनो आपण म्हणतात ना डायरेक्ट मोठी गाडी घेऊन बसतो आणि म्हणतात ना आता मुंबई सारख्या शहरामध्ये किंवा मुंबई पुणे असेल एकंदरीत भारतामध्ये मित्रांनो रस्त्यावरती गाड्यांची संख्या आणि त्यातल्या त्यात म्हणतात ना मूर्खासारखे गाडी चालवणारे मित्रांनो बऱ्यापैकी असतात. त्यामुळे एक नवीन गाडी घेणं किंवा एक महागातली गाडी घेणं त्याआधी म्हणतात ना आपला हातचा बसणं हे खरंच खूप गरजेचं असतं. त्यासाठी मित्रांनो ही म्हणतात ना एक आपल्याला लर्निंग सेगमेंट किंवा एक लो बजेट कार आपण घेऊ शकतो.
सो या गाडीमध्ये आपल्याला इन्फोटेनमेंट सिस्टम सुद्धा बघायला भेटतो आणि असल्या गाड्यांमध्ये मित्रांनो ॲजसच असं काही मोठा खर्च वगैरे येत नाही, कारण हे लो सीसीचे कमी बोलतात ना खर्च देणारे गाड्या असतात. सो आता वळूया आपल्या पुढच्या गाडीकडे. तो मित्रांनो आपण आलोय व्हिडिओच्या आपल्या शेवटच्या गाडीवरती आणि ही गाडी मित्रांनो त्यांच्यासाठी आहे ना जे नुकतंच कार शिकून एका लर्निंग सेंटर मधनं बाहेर आलेत आणि जे हात साफ करण्यासाठी व म्हणतात ना वर्षभरासाठी प्रॉपर जजमेंट व गाडीचा एकंदरीत पूर्ण अनुभव घेण्यासाठी जर गाडी बघत असाल, कमी चाललेली गाडी म्हणजे इंजन मध्ये आपल्याला ॲजसच असं काही येणार नाही, फर्स्ट ओनर गाडी आपण बघत असाल तर ही गाडी आपल्यासाठी परफेक्ट फिट आहे. मारुती ऑल्टो LXi व्हेरियंट आहे, सिंगल ओनर आहे, फक्त 21,000 किलोमीटर चाललेली आहे, 2011चा मॉडेल आहे आणि ह्याचा जो डीलर आस्किंग प्राइस आहे तो आहे फक्त 1,45,000 रुपये. सो मित्रांनो ही गाडी आपण म्हणतात ना बिंदास रफ यूज राईड यूज सगळं करू शकतो. सो धन्यवाद मित्रांनो आजच्या या व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल. आतापर्यंत आपण मीरा भाईंदरचे 4 डीलर आणि 5 ब्लॉग्स आपण आपल्या चॅनलवरती आणलेले आहेत आणि इथून पुढे मित्रांनो आपण असेच ब्लॉग जाणत जाणार आहोत. ट्रॅव्हल ब्लॉग्सही आपल्या अधूनमधून चालू आहेत आणि आपण खूप साऱ्या गाड्या आता यांच्या शेजारचा एक डीलर आहे तिथे मर्सडीजचा एक खूप चांगला लॉट आहे जो लवकरच प्रयत्न करणार आहे आपण तोही ब्लॉग कव्हर करायला. सो धन्यवाद मित्रांनो चॅनलची कनेक्ट केल्याबद्दल. आपलं प्रेम सहभाग व बोलतात ना आपलं सहभाग असंच लागू द्या. आपल्या सगळ्यांचंही भलं हो, देव आपल्या सगळ्यांवर कृपादृष्टी ठेव, आशीर्वाद ठेव आणि आपल्या सगळ्यांचं कल्याण हो. धन्यवाद.